श्लोक 13वा. त्रिभिर्गुणमैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितन्नाभिजानाति मामेभ्यः परमं व्ययम्. अर्थ, सात्विक, राजस व तामस या 3 गुणांनी मोहित झालेले हे सर्व जग याहून विलक्षण, पर व अव्यय आहे असा जो परमात्मा आहे त्याला जाणत नाही, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण. मागील श्लोक क्रमांक 8 ते 12 मध्ये परमात्मा कशा कशात आहे ते सांगून तो आपल्या किती जवळ आहे, त्याचे नेमके स्वरूप सुद्धा कसे आहे ते श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. प्रत्येक गोष्टीत जे सार आहे, जे अक्षर तत्व आहे, तो परमात्मा, तो विविध गोष्टीतून आपल्यासमोर प्रगट होतो. जसे ऊस हे क्षरतत्व आहे, कारण ऊस हा मोडणारा, नष्ट होणारा दृश्य सुद्धा आहे, पण त्यातील अक्षरतत्व म्हणजे गोडी आहे. म्हणूनच क्षर आणि अक्षरतत्व एकत्र आले की ऊसाचे मूर्त स्वरूप तयार होते. त्याचा येणारा अनुभव हा पुरुषोत्तम परमात्मा आहे. असा हा परमात्मा इतक्या जवळ असला तरीसुद्धा आपणाला का अनुभवता येत नाही, ते या श्लोकापासून पुढील 2 श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे. सर्वप्रथम मायेचे स्वरूप काय आहे आणि त्यामुळे माणसाला मोह कसा होतो ते आपण पाहूया. माया शब्दाचा मूळ अर्थ कला, कौशल्य, हुन्नर, कारागिरी असा आहे. ही माया कशी कार्य करते ते लक्षात घ्यायला लागते. जसे कुंभार मातीची घागर अथवा विविध वस्तू बनवतो, जेव्हा नुसती माती होती तेव्हा या गोष्टीची आपल्याला कल्पनाच नसते, पण मातीत कोणा कारागिराची कारागिरी म्हणजे माया मिळाली की जसे घागर निर्माण होते, म्हणजे तो घागर तयार करतो आणि आपण तिचा उपभोग घेऊ लागतो. आता घागर हे मायेचे रूप आहे. त्या उपभोगात आपण इतके गुरफटून जातो की या घागरीचे मूळ असलेली जी माती आहे तिचा आपल्याला विसर पडून जातो. तसेच ती घागर जर फुटली किंवा तर त्याचे आपल्याला दुःख होते. ती जवळ असल्याचा आपल्याला आनंद वाटत असतो. अशा रीतीने आपण मायेत व तिच्यापासून निर्माण झालेल्या विविध गोष्टींच्या मध्ये रमतो आणि मोहात सापडतो. मोह याचा अर्थ लोभ असा आपण करतो, पण मोह म्हणजे खरं तर लोभ नाही, तर मोह म्हणजे बुद्धिभ्रष्ट होणे, म्हणजेच चांगल्या वाईट, खऱ्या खोट्याची पारख करण्याचा विवेक संपणे. जसे अर्जुनाला मोह झाला म्हणून तो युद्ध करायला तयार नव्हता. मोह दूर होताच त्याने भगवंताला सांगितले की नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. मोह नष्ट होऊन बुद्धी स्थिर झाली. माणसामध्ये असलेल्या सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त असलेल्या भावांमुळेच त्याला मोह निर्माण होतो. अशा मोहात अडकलेला माणूस या 3 गुणांचे पलीकडे असलेल्या परमात्म्याला विसरून जातो. जसे विहिरीतील बेडूक समुद्राच्या भव्यपणाची कल्पनाच करू शकत नाही किंवा विहिरी बाहेरील जगाची त्याला कल्पनाच नसते, तसेच या 3 गुणात व भावात अडकलेले सामान्य लोक परमात्म्याला जाणू शकत नाही. मग परमात्मा कसा आहे, तर तो अव्यय किंवा अक्षर आहे. आता या व्यवहारी जगातील प्रत्येक गोष्ट खर्ची पडणारी, झिजणारी, नष्ट होणारी आहे, पण परमात्मा मात्र आहे तसाच राहतो. त्याची कल्पना या नष्ट होणाऱ्या जगातील लोकांना येतच नाही. त्याला जाणणाऱ्यांमध्ये कोणीच असत नाही. मात्र भगवंत सांगतायत की अगदी क्वचित एखादाच कोणीतरी त्याला जाणतो. आणि म्हणूनच माऊली असं म्हणतात की मनुष्याच्या सहस्रामाची विपाइले याची दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा, माझी विरळा जाणे. विरळ असतो, अगदी क्वचित एखादाच असतो, असा याचा अर्थ आहे, असं भगवंत अर्जुनाला इथे सांगत आहेत. आणि इथे आपण थांबूया.